बीडच्या पाटोदा नगरपंचायतीमध्ये राजकीय ट्विस्ट। भाजपच्या पाठिंब्यानं काँग्रेसचा सभापती बिनविरोध। पाटोदा नगरपंचायतीवरती भाजपची सत्ता असताना काँग्रेसचा सभापती। नाशिकच्या वीर मिरवणुकीमध्ये मंत्री गिरीश महाजनांनी ठेका धरलेला आहे। जुन्या नाशिक भागामध्ये 300 पेक्षा जास्त वर्षांपासून ही मिरवणूक काढली जाते। बुलढाण्यातील जळगाव जामोदमधील कवडळ आणि बेंडवड या मार्गावरील अपघातात महिला शिक्षिकेचा मृत्यू झाला। अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। गोंदियाच्या देवरी तालुक्यातील पुराड्यात पारंपरिक पद्धतीनं होळी साजरी करण्यात आली। पारंपरिक वाद्य वाजवत नृत्य करत होलिका दहन करण्यात आलं। भाजप आमदार संजय पुराम आदिवासी गाण्यावर थिरकलेले आहेत। देवरी आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम पुराड गावात होळीनिमित्त आदिवासी बांधवांसह थिरकलेले आहेत। सांगली शहराचं रूपडं पालटणारं डिजिटल दिशादर्शक होर्डिंग ठरत आहे लक्षवेधी। महापालिकेच्या माध्यमातून शहरात अत्याधुनिक डिजिटल दिशादर्शक होर्डिंग उभारण्यात आलं। गोंदियाच्या फुटाळा तलावामध्ये दोघांचा बुडून मृत्यू झालाय। रंग खेळून आल्यानंतर दोघे तलावात उतरले होते। अल्पवयीन मुलाच्या मृत्यूनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते। अहिल्यानगरमध्ये 8वीतील विद्यार्थिनीवरती शिक्षकाकडून अत्याचार करण्यात आलाय। मुलीच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत शिक्षकाकडून अत्याचार करण्यात आला। अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यानं प्रकार उघड झालेला आहे। आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली। खग्रास चंद्रग्रहणाच्या वेळी श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये परंपरेनुसार श्री तुळजाभवानी देवीस विधिवत स्नान घालून सोहळ्यामध्ये ठेवण्यात आलेला आहे। चंद्रग्रहण समाप्तीनंतर श्री तुळजाभवानी देवीची सिंहासन पूजा, पंचामृत स्नान आणि शुद्ध स्नान आरती करण्यात आली। खग्रास चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला चंद्रभागेच्या पाण्यानं स्नान घालण्यात आलेलं आहे। तर महानैवेद्य म्हणून आज विठ्ठलाला सुक्या मेव्याचा प्रसाद दाखवण्यात आलेला आहे। गोंदियामध्ये चंद्रग्रहण पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। आज खग्रास चंद्रग्रहण पाहायला मिळालं।